एकीकडे पर्यावरणीय बदलाला जग सामोरं जातंय, तर कोल्हापुरात मात्र अवैधरित्या जंगलच नष्ट केल्याचा प्रकार समोर आलाय. नेमकं काय घडलंय कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात पाहूयात. हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील संरक्षित वनक्षेत्रात पर्यावरण नियमांना हरताळ फासत तब्बल 300हून अधिक लहान मोठी झाडं तोडण्यात आली आहेत. इतकंच नाही तर ही झाडं तोडून वनक्षेत्रातून सुमारे 9 फूट रुंद आणि 500 मीटर लांबीचा विनापरवाना रस्ता तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कासारवाडी गावाच्या दक्षिणेला गट क्रमांक 630 मध्ये संरक्षित वनक्षेत्र आहे. या जंगल परिसरात सुमारे 300हून अधिक लहान मोठी झाडं तोडण्यात आली आहेत. इतकंच नाही तर या भागात अवैध उत्खननही केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. हा प्रकार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आल्यावर सरपंच आणि ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही माहिती दिली आणि तातडीने चौकशीची मागणी केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत वनविभागाचे अधिकारी नंदकुमार नलवडे आणि कुंडलिक कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणचा पंचनामा करून वनविभागाने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. आमच्या गावामध्ये अनेक वर्षापासून जंगल आहे. त्या जंगलामध्ये देशी विदेशी अशी 30 ते 40 वर्षापूर्वी लागवड केलेली झाडे आहेत. त्या झाडांची विनापरवाना कत्तल करून त्या ठिकाणी रस्ते व बेकायदेशीर उत्खनन करून खनिजची चोरी केली आहे. त्या जंगलामध्ये बऱ्याच वर्षापासून अनेक प्रकारचे प्राण्यांचा अधिवास आहे. त्यामध्ये गवे, बिबट्या, रानडुक्कर अशा प्रकारचे अनेक प्राणी तिथे राहतात आणि त्या ठिकाणी उत्खनन करून खनिजाची चोरी केल्यामुळे गावात मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्या जंगलातील प्राणी गावाच्या शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे गावचं पण नुकसान खूप प्रमाणात होत आहे. तसेच आम्ही गायरान सुरक्षित राहावे म्हणून हरित लवादामध्ये जाऊन वन विभागाकडे ती जमीन वर्ग केली आहे. पण ती जमीन सुरक्षित वन विभागाने न ठेवता त्या ठिकाणी अशा प्रकारचे अनेक प्रकरणे घडत आहेत. त्याची दक्षता वन विभागाने घेऊन जे कोणी हे कार्य केले आहे त्याला शिक्षा करावी आणि इथून पुढे असे कोणतेही तिथे परिणाम होऊन कार्य होता कामा नये याची दक्षता घ्यावी. तसेच ज्यांनी झाडं तोडली आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी असे पत्र कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेल केले. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी आता ग्रामस्थ करतायत. लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य सतीश पाटील यांच्यासह मी दुर्वा दळवी.